नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गोवा नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते निळे शार, लांबच लांब पसरलेले समुद्रकिनारे. ज्या पर्यटकांना कमी गर्दी, लांब पसरलेले समुद्रकिनारे, स्वच्छ हवा अनुभवायची असते, अशा पर्यटकांसाठी साऊथ गोवा हे बेस्ट ऑप्शन आहे. तर आज आपण साऊथ गोव्यामधील काही बीचेस एक्सप्लोअर करणार आहोत. साऊथ गोव्यातील हॉटेल राजसमुद्रमध्ये आम्ही रूम बुक केलेली आहे. तर आता आम्ही कोलवा बीच एक्सप्लोअर करण्यासाठी जातोय. कोलवा बीच हा साऊथ गोव्यातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. कोलवा बीच एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता आम्ही पॅलोलेम बीचकडे जाणार आहोत. चिकू बाय बाय. पॅलोलेम बीचकडे जात असताना आम्हाला वाटेतच पॅरा रोडसारखा एक रोड दिसला. रस्त्याच्या दोघी बाजूंनी नारळाची उंच झाडं आणि त्यामधून जाणारा रस्ता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पॅरा रोड लोकेशनला चालोय असं वाटेल. कार साईडला पार्क करून आम्ही या ठिकाणी व्हिडिओजसुद्धा बनवले आणि काही फोटोजसुद्धा क्लिक केले. आमची एंजल गोव्याला फर्स्ट टाईम आली आहे, त्यामुळे ती खूप जास्त एन्जॉय करते. कालच संध्याकाळी एंजलचा साऊथ गोव्यातील बेन्नॉलिम बीचवर आम्ही 5th बर्थडे सेलिब्रेट केला. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही साऊथ गोव्यातील बेन्नॉलिम बीच बघू शकता आणि त्या बीचवरच आम्ही एंजलचा 5th बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. साऊथ गोव्यातील बेन्नॉलिम बीच हा सगळ्यात शांत आणि कमी गर्दी असलेला बीच आहे. तर आता आपण साऊथ गोव्यातील सगळ्यात फेमस असा पॅलोलेम बीचवर जाण्यासाठी निघालोय आणि साईडलाच मार्केटसुद्धा आहे. तुम्ही त्या ठिकाणी शॉपिंगसुद्धा करू शकता. पॅलोलेम बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकता, पण काल रात्रीच पाऊस आल्यामुळे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बंद आहेत. हा किनारा पांढरी वाळू आणि निळाशार पाण्यासाठी ओळखला जातो. शांत आणि निवांत वातावरणासाठी हा बीच स्पेशली फॉरेनर्स लोकांमध्ये खूप जास्त पॉप्युलर आहे. बीचच्या दोन्ही बाजूंना हिरवेगार डोंगर आणि किनाऱ्यावर नारळ तसेच सुपारीच्या बागा आहेत. व्हॅकेशन असल्यामुळे आज ह्या बीचवर पर्यटकांची खूप जास्त गर्दी आहे. कारण हा बीच साऊथ गोव्यातील सगळ्यात फेमस बीच असल्यामुळे पर्यटक ह्या बीचला भेट देतातच. तर आता आम्ही साऊथ गोव्यातील एक हिडन बीच बघण्यासाठी जाणार आहोत, जो खूप पर्यटकांना माहीत नाही. पॅलोलेम बीचपासून अगदीच 10 मिनिटांच्या अंतरावर हा बीच आहे. आणि हो, हिडन बीचकडे तर आपण जाणारच आहोत. हिडन बीचकडे जाण्या अगोदर आम्ही या ठिकाणी काही व्हिडिओज आणि फोटोज क्लिक करून घेणार आहोत. तर ह्या बीचचे नाव आहे कोलंबस बीच.
कोलम बीच म्हणून सुद्धा हा बीच ओळखला जातो. गर्दीपासून निवांत वेळ घालवण्यासाठी हा साऊथ गोव्यातील बेस्ट बीच आहे. तर आधी आम्ही डिसाईड केलं होतं की आता आम्ही बटरफ्लाय बीचला जाणार, पण बटरफ्लाय बीचला जायला वेळ लागत असल्यामुळे आम्ही आता डायरेक्ट अगोंडा बीचवर जाणार आहोत. कारण आम्हाला साऊथ गोव्यातील सगळे बीचेस एक्सप्लोअर करायचे आहेत आणि आम्ही स्पेशली एक्सायटेड आहोत ते कॅबो दी रामा बीच एक्सप्लोअर करण्यासाठी. कॅबो दी रामा बीच बघण्यासाठी तर आपण जाणारच आहोत, पण आता आम्ही आलोय साऊथ गोव्यातील अगोंडा बीचवर. आमच्या एंजलला तर हा बीच खूप जास्त आवडलेला आहे. जर तुम्ही गोव्यात आलात आणि हेअर ब्रेडिंग नाही केले तर काय केले? गोव्याला येण्या अगोदरच मी डिसाईड केलेलं की मी गोव्याला गेल्यानंतर हेअर ब्रेडिंग करणारच. तर आज फायनली मी हेअर ब्रेडिंग करून घेते. हेअर ब्रेडिंग हे गोव्यातील बीच संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तुम्ही तुमच्या हेअर्सचे किती ब्रेड्स बनवतात यावर चार्जेस डिपेंड आहेत. तर मला यासाठी 200 रुपीज चार्ज लागला. स्टार्टिंगला तुम्हाला ब्रेड्स बनवण्यासाठी जास्त चार्जेस सांगण्यात येतील, पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता आणि तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता माझा. तर मला तर माझे हेअर ब्रेड्स प्रचंड आवडलेले आहेत. एंजल सगळ्यात जास्त अगोंडा बीचवरच एन्जॉय करते. आम्ही गोव्याला स्पेशली आमच्या एंजलसाठीच आलोय. तिचा 5th बर्थडेसुद्धा सेलिब्रेट करायचा होता आणि व्हॅकेशनसुद्धा होईल. आता आम्ही कॅबो दी रामा बीच बघण्यासाठी जाणार आहोत. इंस्टाग्रामवर सगळ्यात फेमस असलेला आणि सगळ्यात जास्त रील्स असलेला हा बीच आहे. त्यामुळेच हा बीच बघण्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो. बाजूलाच खाली बीचकडे जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही खाली बीचकडे जाऊ शकता. या ठिकाणी फोटोज क्लिक करण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी झालेली आहे. आम्ही सुद्धा आमचा नंबर आल्यानंतर आता फोटोज क्लिक करून घेणार आहोत. हिंदू महाकाव्य रामायणातील भगवान राम यांच्या नावावरून ह्या ठिकाणाला कॅबो दी रामा असे नाव पडलेले आहे. भगवान राम 14 वर्षांच्या वनवासात असताना सीतामातेसह या ठिकाणी काही काळ राहिले होते, अशी या ठिकाणच्या स्थानिकांची श्रद्धा आहे. यानंतर आपण आता जाणार आहोत साऊथ गोव्यातील आणखी एका हिडन बीचकडे. आमची एंजल आता हिडन बीचकडे जाते आणि लवकरच तुम्हाला मी ह्या बीचचे नाव सांगेल. बाय. बरेच पर्यटक या ठिकाणी कायाकिंगसाठी सुद्धा येतात. तर या बीचचे नाव आहे लिटल बीच आणि अतिशय निसर्गरम्य असा हा बीच आहे. ह्या बीचच्या जवळपास कुठलेही शॉपिंग मार्केट किंवा खाण्याचे स्टॉल्स नाही आहेत.
त्यामुळे बऱ्याच पर्यटकांना हा बीच माहीतच नाही. मला तर साऊथ गोव्यातील सगळ्यात शांत आणि सुंदर बीच हाच वाटला. या ठिकाणी तुम्ही कायाकिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता. नेहमीच्याच गर्दीच्या बीचपेक्षा गोव्याची एक वेगळी आणि शांत बाजू कायाकिंगमुळे बघायला मिळते. खूप सुंदर समुद्रकिनारा आणि गर्दीसुद्धा कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी खूप रील्स बनवल्या. साऊथ गोव्यातील सगळ्यात शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी हा लिटल बीच आहे. तुम्ही सुद्धा साऊथ गोव्याला आलात तर या लिटल बीचला नक्कीच भेट द्या. यानंतर आम्ही नॉर्थ गोवासुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत आणि साऊथ गोव्यातील काही चर्चेससुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत, तर त्याचेसुद्धा व्लॉग्स येतील. तर आजचा व्लॉग आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.